नमस्कार। आजची ही विशेष पत्रकार परिषद आज बोलवलेली आहे। आपलं सर्वांचं या ठिकाणी सर्व माध्यम प्रतिनिधींचं या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीनं आपलं स्वागत आहे। माझ्यासोबत या ठिकाणी आमचे जनरल सेक्रेटरी लतीफ तांबोळी या ठिकाणी उपस्थित आहे। काल समाजसेविका जुन्या आपच्या नेत्या अंजली दमानिया यांनी एक आरोप केला आणि त्यामध्ये असं म्हटलं की पुण्यातली जी कल्याणी नगरची अपघाताची जी दुर्घटना घडली त्या दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर अजितदादांची नार्को टेस्ट केली पाहिजे, त्यांनी पुण्याच्या पोलीस कमिशनरांना जो फोन केला त्याची तपासणी केली पाहिजे, याच्याही पलीकडे जाऊन त्यांनी अजितदादांचा राजीनामा मुख्यमंत्र्यांनी मागितला पाहिजे, अशा पद्धतीच्या त्यांनी मागणी केली। माझा मुख्य प्रश्न अंजली दमानिया यांना आहे। पुण्यातली दुर्घटना अत्यंत दुर्दैवी आहे, याबद्दल वादच नाही आणि संपूर्ण महाराष्ट्राचंच नव्हे तर संपूर्ण देशाचं मन हेलावून टाकणारी अशी ती दुर्घटना आहे आणि त्याच्या संदर्भाने अतिशय योग्य दिशेनं कारवाई होताना आपण सगळेजण पाहतोय। या दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर संबंधित अपराध्यांना मदत करू पाहणाऱ्या 2 पोलीस अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आलेलं आहे। त्याच्याबरोबर एका शिपायाला देखील त्या ठिकाणी निलंबित करण्यात आलेलं आहे। ब्लड सॅम्पलमध्ये हेरफार करणाऱ्या संबंधित डॉक्टर तावरे आणि दुसरे एक डॉक्टर त्यांना त्या ठिकाणी पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे। आपण पाहतोय की या संपूर्ण प्रकरणामध्ये मुलाला, त्याच्या वडिलाला आणि त्याच्या आजोबाला या तिघांनाही अरेस्ट करण्यात आलेली आहे। शेवटी कायद्याच्या प्रक्रियेनुसार योग्य ती कारवाई योग्य पद्धतीने होती आहे। जर कुणाचा कसलाही हस्तक्षेप असता तर या पद्धतीची कारवाई आपल्याला होताना दिसली नसती। मनाला येईल तशा पद्धतीने आरोप करून सार्वजनिक जीवनामध्ये काम करणाऱ्या एखाद्या नेत्याला बदनाम करण्याचा प्रयत्न करणं हा देखील एकदम त्याच्यावर अन्याय करण्यासारखा आहे। मुळात अंजली दमानिया यांचा बोलवता धनी कोण आहे हे तपासण्याची आवश्यकता आहे आणि अंजली दमानिया यांचीच नार्को टेस्ट करण्याची गरज आहे। त्यांच्याच मोबाईलची आणि त्यांचे कॉल रेकॉर्डिंग तपासण्याची आवश्यकता आहे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।